साहेब नमस्कार. आजच्या ह्या ग्लोबल कृषी महोत्सव या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष राज्याचे कृषी आयुक्त आदरणीय सुरजी मागे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेने हे ग्रामोन्नती मंडळ हा सातत्यानं अशा प्रकारचा परिसंवाद एक्झिबिशन आयोजित करत आहे. त्याचे अध्यक्ष कार्याध्यक्ष कृषीरत्न आदरणीय अनिल पटेल मेहर साहेब, सुजित खैरे साहेब, माजी आमदार व्यंकटेश साहेब, श्रीयुत संचालक PDCC काळे साहेब व सर्व व्यासपीठातील सन्माननीय उपस्थित. आणि साहेब तुमचा या ठिकाणी नामोल्लेख वगैरे झालेला आहे. आपण आता शेतीच्या संदर्भामध्ये चर्चा करायला बसलो आहोत. तुम्ही शाळेमध्ये शिकलेला आहात. मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, पाणी, वस्त्र, निवारा. अन्न, वस्त्र, निवारा. याच्यावर 1 मार्क मिळाला तुम्हाला शाळेमध्ये, बरोबर ना? हा प्रश्न होता, मला 1 मार्क मिळालेला आहे. पण सातत्याने जे शाळेत शिकवलं जातं ते काही सगळं तर सत्य असतं असं नाहीये. याच्यावर विचार केला की ज्या वेळेस नाशिकला कुंभमेळा झाला तर त्यावेळेस वस्त्र नावस्त्राचे अनेक नागासाधू आपण बघितले. ज्यावेळेस रस्त्याने जातो अनेक जैन मुनी आपल्याला दिगंबर अवस्थेमध्ये दिसतात. त्याच्यामुळे मानवाच्या अस्तित्वासाठी ही वस्त्राची गरजच आहे असं नाही आहे. तिसरं जे आहे कापड, हे आपण कापडातून बघितलं. निवारा, आजही आपण समाजाच्या उपेक्षित घटकांना जे आहे ते घरी बांधून देतो. मात्र तिसरं जे आहे अन्न, अन्नाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. आपल्या भारतीय क्रांतिकारी इतिहासातले थोर क्रांतिकारी जतीन दास यांनी लाहोरच्या तुरुंगामध्ये 63 दिवसाचा भूखातळ केल्यानंतर प्राणार्पण केलं. 63 दिवस ते जगले. आपल्यासारखा सामान्य म्हणून 4-5 दिवस जगेल. त्याच्यामुळे अन्न ही माणसाच्या अस्तित्वासाठी असलेली अत्यंत मूलभूत गरज आहे. दुसरी गरज आहे पाणी. पाण्याशिवाय मानवाचं अस्तित्व असूच शकत नाही. परंतु पाणी. आणि तिसरी गरज आहे, आपल्या थोर कवयित्री आहे बहिणाबाई, त्यांनी म्हटलंय की आला श्वास गेला श्वास याला म्हणती करी जिन, अरे जीवन मरण येतं एका श्वासाचं केले आहे. कोविडमध्ये आपण बघितलं की एका श्वासाची किंमत तुमच्या पोटातली जी आहे 1 कोटीची हिऱ्याच्या अंकी देखील तो श्वास नाही देऊ शकत तुम्हाला. कारण की 1 कोटी जो आहे त्याला प्राईज आहे आणि हवेचा 1 श्वास आहे त्याला व्हॅल्यू आहे. देर इज अ डिफरन्स ऑलवेज बिटवीन द व्हॅल्यू अँड द प्राईज. त्याच्यामुळे मानवाच्या अस्तित्वासाठी ज्याला व्हॅल्यू आहे ते फक्त 3 गोष्टी आहे, अन्न, पाणी आणि हवा. पण पाणी आणि हवा याची मूलभूत गरजेमध्ये रूपांतर करण्यात आलं नव्हतं. तत्कालीन समाजशास्त्रज्ञांनी नोंदलं नव्हतं. त्याचं कारण असं होतं की परमेश्वराने हवा आणि पाणी सगळ्यांना मुबलक स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलं होतं. पण आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण हवा आणि पाणी ह्या देखील आता मूलभूत आवश्यक गोष्टी केलेल्या आहेत. त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिसतंय की व्यासपीठावर या ठिकाणी प्रत्येकाच्या समोर बॉटल आहे. म्हणजे बॉटलमधलं पाणी म्हणजे पाणी विकत घ्यावं लागतंय आणि हवा देखील आता विकत घेतो. कारण मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत, कोकणामध्ये फार्म हाऊसेसचं फाळ असलेले अनेक मोठमोठी लोक जे आहेत ते आपल्या जुन्नर तालुक्याकडे पण आता यायला लागले. कालांतरानंतर की ते हवेसाठी यायला लागले. आपलं जुन्नर तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो शेतीप्रधान आहे. त्याची पाठीमागं काही भौगोलिक कारणं आहेत, जसं GMRT आहे, BSNL आहे, याच्यासारखी काही कारणं आहेत. तर एकेकाचा तो शाप आपण समजला जात होता. परंतु एका बाजूने जो आहे तो कालांतराने आपल्याला कळेल की हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वरदान होतं. त्याचं कारण असं आहे की मानवाच्या अस्तित्वासाठी ह्या ज्या 3 गोष्टी लागतात त्या 3 गोष्टीच्या मुबलक उपलब्धता इथं आहे. कारण अन्नाच्या बाबतीमध्ये शेतकरी आपला अत्यंत प्रगतिशील आणि प्रायोगिक रीतीने अन्न निर्माण करणार आहे. भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले होते, तो बिगेस्ट डेव्हलपमेंट इन द हिस्ट्री ऑफ ह्युमॅनिटी ऑल्सो सपोज विथ द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. 10,000 वर्षापूर्वी नाईच्या पर्यावरण शेतीचा प्रवास सुरू झाला देशामध्ये. ते शेती करणारा आपण वर्ग आहे आणि शेती हाच व्यवसाय जो आहे तो मानवाचं अस्तित्व या जमिनीवर टिकवणार आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त धरणं असलेला हाच तालुका आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हवेच्या बाबतीमध्ये सॅनिटोरियम ऑफ इंडिया याच्यासाठी ज्याला नावाजलं जातं असा जुन्नर तालुका आहे. अनेक दाण्याचे रुग्ण देखील या ठिकाणी हवा पालटासाठी यायचे. त्याच्यामुळे हा आहे. परंतु आता केवळ ह्या गोष्टी असून आमच्या शेतकऱ्याचं इथल्या जे काही तरुणाचं आहे त्याची स्वप्न साकार होत नाही. त्याला स्वप्न आहे तर पैसा मिळाला पाहिजे, त्या शेतीमधनं पैसा निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी द्राक्ष शेती केली, फुल शेती केली, अनेक प्रकारची शेती केली. पण अनेक प्रकारच्या समस्यांना त्याला सामोरं जावं लागतं. तो म्हणजे भावाची समस्या आहे. त्याचबरोबर जे आहे याच्यातून अधिकाधिक उत्पन्न मिळालं पाहिजे. अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी आपला जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी देखील एकत्र येऊन जसं पिंपळवंडीमध्ये काही शेतकऱ्यांनी जे आहे पर्यटन सुरू केलं तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी या ठिकाणी पर्यटनाच्या संदर्भात आपलं जे पूरक उत्पन्न जे आहे त्याचे स्रोत निर्माण केले पाहिजे. आणि ते भविष्य आहे की अनेक लोक केवळ हवा पालटीसाठी आणि त्याच्यासाठी येतात. जुन्नर तालुका अनेक दृष्टीने नाविन्यपूर्ण आहे. जसं पराशर ॲग्रो टुरिझम आहे, हे देशातलं एकमेव टुरिझम आहे की ज्याचं टुरिझम आहे त्याच्या मालकीची 1 इंच पण जमीन नाही आहे. म्हणजे स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर पर्यटन चालू शकतं. त्याला जवळपास 20 ते 25 देशातले पर्यटक सातत्याने भेट देतात. याच्यामध्ये असं एकमेव टुरिझम आहे पराशर. आणि पराशर हे नाव पण आहे कारण पराशर ऋषींनी भारतातला कृषी क्षेत्रातला पहिला ग्रंथ लिहिला की ज्या पराशराचा संदर्भ आपल्या जुन्नर तालुक्याचे आहे. एनिवे
आता हा झाला भाग, परंतु शेतीमध्ये जो आहे आपल्याला जर पुढे जर जायचं असेल तर पर्यायी उत्पन्नाचे स्रोत आपण हे केले पाहिजे. त्यासाठी पर्यटन हा जो स्रोत आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं हा गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला उत्पन्नाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनात जसं इथं बंकेश भास्कर कांबळे, शिवाजी कांबळे आणि बाकीच्या लोकांनी जे आहे जे टेंडर थेअरी काढली, देशपांडे अर्क थेअरी काढली, याच्या माध्यमातून उत्पन्नाचा खर्च आपण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तिसरा गोष्ट आहे की आपल्याकडे जे काही आता रोजगाराची समस्या आता त्यांनी सांगितली की 500 रुपये रोजाने या ठिकाणी आहे मनुष्यबळ किंवा त्या रोजाने शेती कोणतीही परवडणार नाही. त्यासाठी यांत्रिकरणावर जर आपल्याला शिफ्ट व्हायचं असेल तर आदरणीय आयुक्त महोदय, आदरणीय सचिव, माननीय मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आपण जो मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे कृषी यांत्रिकरणाला जवळपास 1000 कोटीचा निधी आपण उपलब्ध करून देतो. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकरणाला ज्यांचे अर्ज होते असे जवळपास 43 लाख अर्जांना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच त्या ठिकाणी मंजुरी दिली आणि जेवढे अर्ज होते ज्यांनी यंत्र खरेदी केली त्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. तिसरी गोष्ट आहे की आपल्या इथं शेतकरी हा शेती व्यवसाय असा आहे की सातत्यानं त्याला समस्याला सामोरं जातो, अपघातांना सामोरं जावं लागतं. कालही बघितलं, आता येता बघितलं राजुरीमध्ये एकाला कोणीतरी मोटरसायकलला मोठ्या भरधाव गाडीने उडवलं, तो मनुष्य मरून गेला. 34-35 वयाचा हडवळी म्हणून होता, गाडी निघून गेली, काय पता नाही लागला. आता त्याच्यानंतर ते कुटुंब रस्त्यावर आलं, त्या कुटुंबाला आता मदत मिळवून घेण्याकरता मग आपले राजकीय पदाधिकारी आहेत ते त्याला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्याला मदत मिळत नाही किंवा खूप कष्ट केला. त्यासाठी काय आहे की विमा योजना आहे. विमा योजनेच्या माध्यमातून पण त्याच्याकडे आपण साकलेलं बघत नाही. वारंवार सांगतो याच्यामध्ये की केंद्र सरकारची योजना आहे सुरक्षा विमा योजना, अपघात सुरक्षा विमा योजना आहे. 2 लाखाचं संरक्षण आहे. किती रुपये त्याला विमा हप्ता आहे? फक्त 20 रुपये. 20 रुपये वार्षिक विमा हप्त्यामध्ये त्या शेतकऱ्याला 18 ते 70 वयापर्यंत 2 लाखाचं संरक्षण आहे. आपल्या कुटुंबातलं 20 रुपयाचं चहाला देखील लागतात, परंतु त्यासाठी पुढे जायचं, ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या ठिकाणी फक्त एकदाच आयुष्यामध्ये फॉर्म भरून द्यायचा आहे. सातत्यानं तुमचा आता बरेच 6,000 रुपये नमो कृषीचे शेतकरी सन्मान निधीचे आपल्या अकाउंटमध्ये येतच असतात. त्याच्यामध्ये त्याच्यातून 20 रुपये बाजूला काढणं हा काही मोठा आहे नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या कुटुंबाला तात्काळ विम्यातून 2 लाख मिळू शकतात. त्याच्यामुळे हा संदेश जो आहे आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत जाणं गरजेचं आहे की त्यांनी त्याच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे ते सुरक्षा विमा योजनेचा PM सुरक्षा विमा योजनेचा अर्ज भरून द्यायचा आणि 20 रुपयाचं मॅन्डेट ECS भरून द्यायचं. त्या 2 लाखाचं अपघाती संरक्षण जे आहे त्याला म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला मिळेल. दुसरी आहे जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना. त्याच्यामध्ये काय आहे की मनुष्याचा मृत्यू कोणत्याही कारणास्तव झाला, आजारपणाच्या कारणास्तव झाला किंवा अपघात व्यतिरिक्त इतर कारणास्तव झाला तरी त्याला देखील जवळपास 2 लाख रुपयाचं संरक्षण. त्यासाठी वार्षिक विमा किती आहे? फक्त 436 रुपये. 436 रुपये वार्षिक विमा याच्यामध्ये तुम्हाला 2 लाखाचं संरक्षण मिळणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर ऍक्सिडेंटली जर एक्सपायर झाला तर त्याच्या कुटुंबाला 4 लाख रुपये मिळून देण्याचं सामर्थ्य या योजनेमध्ये. त्यासाठी इन्व्हेस्ट करायची करायला लागतील तर फक्त 456 रुपये 436 या योजनेचे जीवन ज्योतीचे आणि 20 रुपये जे आहे सुरक्षा विमा योजनेचे. मला वाटतं की हा संदेश पुरेसा आहे की प्रत्येकाला याच्यासाठी, कारण पैसा हे जरी देव जरी नसला तरी पैसा हा देवापेक्षा कमी पण नाहीये. तर पैसा जर नसेल तर त्याच्यामध्ये कुठली किंमत नाही, कुठली गोष्ट आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला केवळ भावनिक आधारापेक्षा हा जो आर्थिक आधार जो आहे तो गरजेचा आहे. आमच्या विभागामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह योजना राबवली जाते. त्याच्या माध्यमातून पूर्वी ते राज्य पातळीवर विम्याच्या माध्यमातून राबवली जायची. आम्ही ती तालुका पातळीवर आणली, तहसीलदारांना पूर्ण अधिकार देऊन टाकले. त्या ठिकाणी कमिटी तयार करून टाकली की तत्काळ ती कट्टा काढल्यानंतर महिन्याच्या आतमध्ये जे आहे आपल्या इथं आता ताईंना माहिती की त्या ठिकाणी राजेंद्र पवार होते, त्यांच्याच गावाचे पारवंड्याचे माझे मित्र होते, शेतकरी होते. ताई त्या ठिकाणी आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी वगैरे होत्या. कर्मधर्मसेवेने रात्री गाडी घेऊन जात असताना गाडी पडली विहिरीमध्ये आणि एक्सपायर झाला. त्याच्या कुटुंबाला मिळून दिलं. पण जवळपास वर्षभर प्रक्रिया गेली. त्याच्या शासकीय योजना देते पण पूर्वी वर्षभराची प्रक्रिया कारण विमा योजनेच्या माध्यमातून नोंद देण्यामध्ये, परंतु आता जे आहे हार्डली महिना 1.5 महिन्याच्या माध्यमातून ती होऊ शकते. अशा प्रकारे जर झालं तर जवळपास 6 लाख रुपयाची मदत त्या कुटुंबाला मिळू शकते. मला वाटतं की हा खूप मोठी माहिती आहे आणि प्रत्येकाने घेऊन जावी. शेतीच्या समस्या ज्या आहेत पूर्वी होत्या पुढे चालू राहणार आहेत. फक्त व्यापार ही समस्या आहे. त्याच्यामध्ये तो आपला उत्पादन खर्च कमी करणे आणि पुढे जर आपल्याला व्यापाराच्या संदर्भात जायचं असेल तर फार्मर प्रोड्युसर कंपनी शिवाय अजिबात कोणतंही दुसरं माध्यम नाही आहे. राजुरी गावामध्ये काही तरुण एकत्र आले, विनयशील शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. चालू वर्षी आपण त्यांना सोयाबीन खरेदीचा परवाना मिळवून दिला. 261 टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे. शेतकऱ्याला लगेच 2 दिवसामध्ये त्याच्या खात्यावर 5,328 रुपयाप्रमाणे MSP जमा झाली. याच्यामध्ये इतर बाजारामध्ये गेल्यानंतर बाजारावर तुम्हाला लागवते 4,000 रुपये 4,200 रुपये म्हणजे 1,000-1,500 रुपयांनी करता घेऊन पुन्हा ते सोयाबीन विकावं लागतं. तर अशा प्रकारे आपल्या इथं तालुक्यामध्ये जवळपास 2 ते 3 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाली. तर या माध्यमातूनच आपण शेतकऱ्याला जे आहे ते मदत करू शकतो. गोडाऊन गावोगावी उभी निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून शेतमाल जो आहे तो गोडाऊनमध्ये तो ठेवेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस भाव वाढेल त्यावेळेस तो माल विकू शकेल. अशा प्रकारची व्यवस्थांची निर्मिती केली पाहिजे. आपण संपूर्णतः 100% पूर्ण करू शकत नाही, पण व्यवस्था निर्मितीतून आपण शेतकऱ्याला जे आहे त्याचं समाधान करू शकतो, त्याला थोडाफार आर्थिक आधार देऊ शकतो.
आज या ठिकाणी या ठिकाणच्या अनेक लोकांनी PhD केलेली आहे. आपण त्यांचा सन्मान केला, पण त्यांचं ज्ञान जे आहे ते पुस्तकी माध्यमातून मिळवलेलं ज्ञान जे आहे ते खरोखर आपल्या शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. आता या ठिकाणी जे पत्रकार होत्या जवळपास 20 वर्ष ज्यांनी पत्रकारिता केलं, लोक शेतीतून दूर जात आहेत, ते पत्रकारिता सोडून शेतीमध्ये आले. सेंद्रिय शेती पद्धतीची त्यांनी शेती केली, अत्यंत चांगल्या पद्धतीने ते राजपूतनगरमध्ये करतात. त्याचा देखील आपण यथोचित सन्मान केला. या ठिकाणी एक सन्मान राहिला, एक दीपा मोरे म्हणून आहे आपल्या मध्ये जे कृष्णमूर्ती फाउंडेशन जे आहे त्याच्या भारतामध्ये फक्त 6 शाळा आहेत, सह्याद्री स्कूल. आपल्या इथं राजपूतनगरमध्ये तास्कमान खंडाच्या बॅकवॉटरला जे आहे ती शाळा आहे, मार्फत तेवढी एकमेव आहे. देशात 6 शाळा आहेत. जे कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या जे शाळा आहेत तर त्या ठिकाणी त्या दीपा मोरे इथं आहेत का मॅडम? इथं स्टॉलवर होत्या. त्यांनी जवळपास 100 ते 125 भाताच्या जातींचं संकलन करून त्या ठिकाणी ते केलेलं आहे. अनेक स्थानिक जातींचं घोसाळे आहेत, हे आहे. जसं राहीबाई पोखरे, पद्मश्री राहीबाई पोखरेंनी केलं तसं काम त्या ठिकाणी करतात. तर त्यांना देखील वारंवार जे आहेत अशा प्रकारच्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढे आणणं गरजेचं आहे आणि शेतीतली सकारात्मक जे आहे त्याची वाढीस लावणं गरजेचं आहे. या निमित्ताने खूप वेळ झाला आहे तरी देखील मी म्हटलं 2 शब्द तुमचे संवाद साधला पाहिजे. आपण शांततेने ऐकून घेतलं, व्यासपीठाने संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.